नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की महाडीबीटी योजनेअंतर्गत म्हणजेच महाराष्ट्र कृषी विभागाअंतर्गत जे शेतीसाठी पाईपलाईन केले जाते, त्या पाईपलाईनसाठी जे अनुदान भेटते, ते अनुदान भेटण्यासाठी किंवा त्या अनुदानासाठी अर्ज कसे करावे याची संपूर्ण डिटेल प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सोबतच तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यास किती टक्के अनुदान भेटेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर कुठलाही विषय न करता आपण व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहते। तर चला मग सुरू करूया। सर्वात अगोदर आपण कोणत्या शेतकऱ्यास किती अनुदान होते हे पाहूया। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तसं असेल। तर मित्रांनो, यामध्ये सामान्य शेतकऱ्यांना म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईपसाठी प्रति मीटर 35 रुपये अनुदान आणि एसडीपी पाईपसाठी प्रति मीटर 50 रुपये अनुदान जास्तीत जास्त 15,000 रुपयेपर्यंत मिळू शकते। आणि एससी आणि एसटी कॅटेगरीच्या शेतकऱ्यांसाठी 100% अनुदान मिळेल, ते पण 30,000 रुपये पर्यंतचे। ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे अनुदानाचं स्वरूप आहे। तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवर याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता किंवा गुगल क्रोमला सर्च करून सुद्धा येऊ शकता। त्या पोर्टलवर आल्यावर तुमच्या समोर काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे तुम्हाला शेतकरी आयडी म्हणजेच फार्मर आयडी दिलेला असेल, तुमच्याजवळ असेल, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, तो फार्मर आयडी इथे टाकायचा आहे तुम्हाला आणि OTP पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या फार्मर आयडीला जो नंबर रजिस्टर असेल मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरला एक OTP जाईल। ते OTP तुम्हाला इथे टाकून घेऊन तुमच्या अकाउंटमध्ये लागू करून घ्यायचं। आता मी इथं OTP फार्मर आयडी टाकतो, OTP वाट लावतो, त्यानंतर OTP टाकून लॉग इन करून घेतो आणि तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस दाखवतो। त्यानंतर तुमच्यासमोर अशा काही पेज उघडेल। इथे प्रोफाईल 100% पूर्ण असायला हवं। त्यानंतर तुम्हाला इथं घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचा। घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यावर आता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, सिंचन साधने व सुविधा। ठीक आहे मित्रांनो, सिंचन साधने व सुविधा याच्या समोर बाबी निवडा नावाचा एक बटन असेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बाबी निवडा बटनावर क्लिक केल्यावर आता इथे तुम्हाला वेगवेगळी माहिती टाकायची आहे। जसे आता मी टाकतो, तुम्हाला प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करून सांगतो, अशा प्रकारे तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे। तालुकामध्ये तुमचा तालुका टाकायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर गाव शहर निवडायचं, त्यानंतर फार्मर आयडी टाकायचं, त्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा, त्यानंतर बाब मध्ये पाईप्स निवडल्यावर तुमचा सर्वे किंवा गट क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर उपघटक मध्ये तुम्हाला पीव्हीसी पाईप हवा का कोणता पाईप हवा ते टाकायचं आहे आणि पाईपची लांबी किती हवी म्हणजे किती मीटरचे तुम्हाला पाईप हवे ते टाकायचे। 300 मीटर जेवढ्या मीटरचे तुम्हाला पाईपलाईन करायचं आहे ते टाकायचं आहे। बाकी सगळं तुम्हाला काय टाकायचं नाही। आता इथे तुम्हाला पूर्वसंमती या बटनावर क्लिक करायचं आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचं। जतन करा या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं काही माहिती येईल। इथे तुम्हाला येस या बटनावर क्लिक करायचं आहे। घटक यशस्वीरित्या आपलं जतन होऊन जाईल। ही संपूर्ण माहिती आता तुमची सेव्ह झालेली आहे, पण अजून अर्ज झालेला नाही। अर्ज होण्यासाठी तुम्हाला पुन्हा घटक साठी अर्ज करा या ऑप्शनवर यायचं आहे। इथे आल्यावर तुम्हाला अर्ज सादर करा नावाचा एक बटन दिसेल, तिथे तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा बटनावर क्लिक केल्यावर आता तुम्ही कोणकोणत्या बाबी निवडलेल्या आहेत ते तुम्हाला दिसतील इथं। जसे की आता मी इथं पहा या बटनावर क्लिक केल्यावर मी जे बाबी निवडलेले आहेत ते तुम्हाला इथं दिसेल। आता इथं पहा या बटनावर तुम्हाला सुद्धा क्लिक करायचं आहे आणि इथं पाहून घ्यायचं। जसे आता बघा मित्रांनो पीव्हीसी पाईपसाठी सुद्धा अर्ज केलेला आता आणि याच्या अगोदर मी बी बियाण्यासाठी। तर इथं तुम्हाला राईट क्लिक करायचं आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं। अर्ज सादर करा या बटन आपल्याला तुमच्या समोर असेल दे यशस्वी, म्हणजे तुम्ही जर याच्या अगोदर महाडीबीटी पोर्टलवर या आर्थिक चालू वर्षात काय कोणता फॉर्म भरला असेल, जसे बी बियाणे असतील किंवा इतर कोणते असतील ते कडबा कुटीसाठी म्हणा किंवा जे पण असेल त्यासाठी अगर भरला असेल आणि तुम्ही पेमेंट केला असेल तर तुम्हाला पेमेंट करायची आवश्यकता नाही। पण जर तुम्ही पहिल्यांदा या आर्थिक वर्षात फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 23 रुपये 60 पैशाची पेमेंट करावं लागेल। पेमेंट करणं सुद्धा खूप सोपं आहे मित्रांनो। तुम्हाला नेट बँकिंग आणि UPIचा ऑप्शन दिला जाईल। तुम्हाला फक्त UPI किंवा नेट बँकिंगच्या सहाय्याने QR कोड स्कॅन करून फॉर्म भरून घ्यायचा। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र, राम राम मंडळी।